गोविंद म्हटलं की फक्त थरार नाही, तर त्या प्रत्येक थरारासोबत असतो जिंकण्याचा उत्साह, मेहनत आणि हजारो प्रेक्षकांच्या नजरा. काल वरळीमध्ये असाच एक थरार रंगला. एका बाजूला विजयासाठी मैदानात उतरलेली गोविंदा पथकं, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विजयासाठी उत्सुक असलेला, जल्लोषात असलेला प्रेक्षक वर्ग. पण सामना सुरू असताना सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, बाजी नेमका कोण मारणार? आता आपण आहोत स्टेडियम मध्ये आणि आता आपल्यासोबत आहे. तुझं नाव सांग सगळ्यात आधी. सिद्धेश महेश शिंदे. कधीपासून आलाय इथे बघायला? मी तरी 3:30 वाजल्यापासून आलो. पहिलंच आहे काय तुझं बघण्याचं वेळ? हो, पहिलेच वर्ष आहे बघण्याचं आणि मी 1 वर्ष कसं वाटलं? खेळला सुद्धा आहेस आणि आता ऑडियन्स मध्ये आता का नाहीस खेळायला? आता मेन म्हणजे असं बघायला गेलं की प्लेअर पण आमच्याकडे एक्स्ट्रा आहेत, नवीन प्लेअर पण आहे आणि नवीन प्लेअरला म्हणजे चान्स द्यायचा असतो. तर मग माझ्या बदलेला म्हणजे नवीन प्लेअर घेतले, तर मग मी एक टीमचा मेंबर म्हणून. कुठल्या टीम मध्ये खेळला? मी जय जवानचा प्लेअर आहे आणि नाशिक रेंजर्स. तर मग मी एक टीमचा भाग करून मी चेअरअप साठी आलो. कसं वाटतंय आता म्हणजे स्ट्रीट वरती जे गोविंदा होते आणि आता हे मॅट वरती आले, तर मग काय फरक जाणवतो आणि किती आनंद होतो आता? म्हणजे असं बघायला गेलं की मॅट वरती आलंय ते चांगलंच आहे आमच्यासाठी, कारण की लोक भरपूर बोलायचे की गोविंदा खेळून काय भेटतं, इंजरी होते हे. म्हणजे एक म्हणजे बोलतात ना की कबड्डीचा एक भावना असते, तसं एक गोविंदाचा पण एक भावना असतं. भले ह्याच्यामध्ये इंजरी असेल किंवा काय असेल, पण एक मोटिवेशन लाईफ मध्ये भेटतं की आपण जर म्हणजे काय नेगेटिव्ह वगैरे जे चालू असतात, तर मग ते आपलं म्हणजे एक टेम्पररी टाईप असतं. तर मग तसं एक गोविंदामध्ये पण आहे, आपण करतो पण तरी आपली एक होप असते करून नाही भाई आपल्याला यापर्यंत पोहोचायचं आणि आपल्या मंडळाचं नाव वगैरे करायचं आहे आणि त्याच्यासोबत आपलं एक म्हणजे बोलतात ना की नाव सुद्धा बनतं. आता या वर्षी जय जवान जिंकेल का काय वाटतं? मेन म्हणजे आम्ही सगळी तयारी करून आलेलो आहे. असं नाही की हर एक पोरगा फिटनेस साठी बऱ्याचने सतत 3 महिने मेहनत पण करतोय आणि हर एक पोरगा असं नाही की जिद्दीने आहे की लांब लांब येत आहेत, सगळे टाइम देत आहे मंडळाला. बऱ्याचने मंडळ सुद्धा आम्हाला सपोर्ट करत आहे, जे पाहिजे ते सगळं देत आहे. आणि एवढंच आहे की जोगेश्वरी मातेचे आमच्या पाठीशी आहे की आम्ही लोक. आता तू बोललास की मागच्या वर्षी तू खेळलास आणि या वर्षी तर तू खेळायला नाहीयेस, पण तरी पण तू प्रॅक्टिसला गेला होतास का? मी गेलो होतो. तू जॉब करतोस? हो, मी जॉब पण करतो, कॉलेजला पण आहे आणि मंडळाला टाइम सुद्धा देतो. अच्छा, आणि आता ही मुलं जी आहेत सगळी ती जॉब वालीच असतील, मग आता हे लोक जॉब करून मग संध्याकाळी प्रॅक्टिसला? हो, संध्याकाळी प्रॅक्टिसला सुद्धा येतात आणि जे विरार वगैरे वरून येतात, विरारवरून येतात, बऱ्याचने लालबागवरून पण पोरं येतात, बऱ्याचने असं ठाणे मुलुंडवरून पण पोरं येतात. ते लोकांना रात्रीचे 2-3 वाजतात जायला आणि प्लस त्यांचा पण एक म्हणजे बोलू शकतात की त्यांना पण एक आवड आहे, म्हणजे एक वेळ पण बोलतात ना ते म्हणजे चिकाटी वगैरे. पण असं बघायला गेलं की सगळ्या पोरांना आवड आहे, एक जय जवानचा मेंबर बनायचे एक स्वप्न असतं सगळ्यांचं. आज जय जवान जिंकेल? आय होप नाही म्हणजे जय जवान जितेल. ही जोगेश्वरी आमच्या पाठीशी असेल ना, जोगेश्वरी मातेच्या कृपेने जिंकणार. आज जय जवान जिंकणार आणि जिंकल्यावर काय करणार? काय उत्साह असेल तुमचा? आमचा उत्साह तर असणारच, पण त्याच्यासोबत आम्हाला सगळ्या पोरांची मेन म्हणजे काळजी पण घ्यायची आहे की आम्हाला जे 5 तारखेला जे मेन करायचं आहे तो सुद्धा आम्हाला दिवस महत्वाचा आहे आणि जर तो सुद्धा आमचा म्हणजे झाला तर मग तो उत्साह डबल ह्याच्याने होईल. आता तू असं म्हणालास की आता या वर्षी आता जे 5 तारखेला होणार आहे त्याच्यामध्ये तू आहेस का? हो, त्याच्यामध्ये मी आहे. मग आता तुम्ही काय टार्गेट वगैरे ठेवलंय का आता या वर्षी 10 थरांची लावणार, 11 थरांची लावणार वगैरे? असं टार्गेट वगैरे तर आम्ही असं बोलू तर नाही शकत, कारण का जे सर आम्हाला बोलतात तेच आम्ही लोक करतो. तर मग सरांच्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही लोक तयारीतच आहे आणि हर एक पोरगा म्हणजे नाही बोलत, जो हर एक पोरगाला जे सांगणार सर म्हणजे आम्ही लोक करायला रेडी. म्हणजे आता हा जय जवान मधला मुलगा होता आपल्यासोबत, भावेश सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. काही दिवसांपूर्वी ते एका छोट्याशा कारणावरून खूप व्हायरल झाले होते, तर आता ते इथे प्रो गोविंदासाठी आले आहेत. आता काय म्हणजे काय भावना आहे तिथे, काय एक्झॅक्टली फिलिंग आहे? आता कोणाला सपोर्ट करताय? बेसिकली इथे जेवढ्याही टीम आलेल्या आहेत त्या सगळ्या जिंकलेल्या आहेत. ऍट द एंड खेळ आहे, हार जीत तर चालूच राहते, पण काय ते स्पोर्ट्समॅनशिप, काय ते मोटिवेशन एकदम लय भारी वाटतं इकडे आल्यावर. आणि आता म्हणजे मी प्रत्येकालाच हा प्रश्न विचारणार, तुम्हाला पण हाच प्रश्न विचारते की रस्त्यावरचा खेळ आहे हा आणि म्हणजे गोविंदा हे रस्त्यावरती आपण गल्ली गोळ्यातून बघायचो आधी आणि आता या मॅट वरती बघतोय. काय फिलिंग आहे? कारण आपण हे सगळं खूप जवळून रिलेट करतो एक मुंबईकर म्हणून,
तर आता एक्झॅक्टली काय भावना आहेत की एवढा मोठा गोविंदाचं मॅट वरती होतंय? जर बघायला गेलं तर लीडर्स चांगले असतील तर कुठलाही स्पोर्ट्सला मोठा करता येतं आणि जो रस्त्यावरचा खेळ होता तो आज एका स्टेडियम मध्ये आलेला आहे आणि अशी अपेक्षा आहे की हा खेळ आपण ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा बघू. आता आपल्या सोबत इथे काकू सुद्धा आहेत, बघूया त्यांचा अनुभव कसा आहे. तुमचं नाव सांगा सगळ्यात आधी. अश्विनी अशोक काणेकर. किती वर्षांपासून इथे येत आहे? मी पहिलंच वर्ष आहे आणि काल आले आणि मी आज आले. कसा होता अनुभव कालचा आणि आजचा? खूप छान, खूप छान. कसं आहे एकंदरीत एक्सपिरियन्स? कारण आतापर्यंत आपण हे रस्त्यावरती अनुभवायचो आणि आता हे मॅट वरती अनुभवतोय. हो, खूप छान वाटतंय आणि म्हणजे असं वाटतंय की हा आपला मराठी खेळ आहे, हा आपला मातीतला खेळ आहे. आतापर्यंत म्हणजे आपण बघत होतो गल्ली बोळातून असं खेळलं जात होतं, पण आता खूप छान दिवस आलेत आणि हा आपला खेळ पुढे जातो हे बघून खूप बरं वाटतं. आणि आपला जो मातीतला हा खेळ आहे तो आता म्हणजे स्पेन पर्यंत जाऊन आलेला. माझा मुलगा इथे रेफरी आहे, तो 2 वेळा स्पेनला जाऊन आला आणि आता सगळ्या मुलांना म्हणजे जे मध्यम वर्गातली जी मुलं आहेत त्यांना सुद्धा चांगले चान्स मिळत आहेत आणि त्यांना सुद्धा पुढे यायची संधी मिळते हे बघून खूप बरं वाटतं. आणि ह्या खेळाला म्हणजे पूर्वेश सरनाईक असून देत किंवा ते हे असं, पण त्यांनी खूप छान दिवस आणलेले आहेत आणि आपल्या मुलांना खूप छान दिवस येतात ते पाहून बरं वाटतं. आता आपल्या सोबत जय जवान पथकामधली एक तरुणी आहे, पण तिच्या भावना जाणून घेऊया. आता काय एक्झॅक्टली भावना आहेत? एक्झॅक्टली असं भरपूर इच्छा तर आहे की तिसरी जी ट्रॉफी आहे ती सुद्धा आपल्याला जय जवान मध्ये घेऊन जायची आहे. आता जसे बॉईज ट्राय करतील त्याच्यावरती डिपेंड आहे की आता पुढे काय होत आहे. तुझं कोण आहे या जय जवान पथकामध्ये आता? माझे 2 भाऊ आहेत, एक माझा सख्खा भाऊ आहे मोठा भाऊ आणि एक माझ्या मावशीचा मुलगा आहे. कशी तयारी केली होती इथपर्यंत पोहोचायला? आणि ऑब्व्हियसली आपण पाहत आलो इतक्या वर्षांपासून जे गोविंदाचे जे खेळ आहेत ते सगळे रस्त्यावर व्हायचे आणि आता हे मॅट वरती व्हायला लागलंय 4-5 वर्षांपासून. कसं वाटतं, काय फिलिंग आहे एक्झॅक्टली? फिलिंग म्हणजे एक्झॅक्टली एवढं जास्त असं ऊर अभिमानाने भरून येतोय की आपली जे गल्लीबोळातली जी मुलं आहेत जी आज प्रत्येक गोष्टीसाठी आज झगडत होती त्या लोकांना आज आपल्याला मॅटवरती बघायला मिळतंय. मोस्ट ऑफ तरी जास्त अभिमान आहे त्या सगळ्या गोष्टीचा. पूर्वेश प्रताप सरनाईक सरांचा सुद्धा जास्त अभिमान आहे. त्यांना पण थँक्यू बोलू इच्छिते की त्यांनी प्रत्येक मुलांसाठी जो विचार केलाय आणि त्यांनी सगळ्यांसाठी जास्त सपोर्ट करून आज त्यांना मॅटवरती आणलंय, तर ते जास्त चांगलं वाटतं. तू आता म्हणालीस की तुझे 2 भाऊ आहेत, तू त्यांची जर्नी जवळून बघितली असेल की त्यांनी किती मेहनत घेतली आता आणि तुझे भाऊ कामाला आहेत आणि काम करून त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या खेळाला वेळ देणं, कसं काय स्केड्यूल होतं आणि किती स्ट्रगल आहे याच्यामध्ये? स्ट्रगल म्हणजे भरपूर आहे, कारण दिवसभर माझा स्वतःचा भाव आहे जो BST मध्ये याचा कंडक्टर आहे, तर तो दिवसभर तिकडे कंडक्टरची नोकरी करून त्याच्यानंतरला रात्री येऊन परत जे पण प्रॅक्टिस आहे ती सराव सगळा करून परत सकाळी उठून कामाला जाणं, तर जास्त स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये. आणि तेवढं म्हणजे मुलं तेवढी प्रॅक्टिस करतायत तर जास्त आनंद वाटतंय की आज मुलांना सुद्धा आपण एवढ्या मोठ्या स्टेजवरती बघतोय. मागच्या वर्षी जय जवान नव्हतं, बरोबर? का नव्हतं? काही कारण होतं? टेक्निकल रिझन्समुळे टाइमचा थोडा इश्यू झाला होता की ज्या टायमिंगला सांगितलं होतं की त्या टायमिंग मध्ये ते फॉर्म भरले पाहिजे, तर थोडा टाइम मध्ये इश्यू झाला होता. जय जवान 2दा विजयी झालंय, मग आता यावर्षी पण जय जवान विजयी होईल? हो नक्कीच, कारण मुलांची तेवढी मेहनत आहे, संदीप सरांची तेवढी मेहनत आहे, प्रत्येक मुलाची तेवढी मेहनत आहे आज त्या यशाच्या मागे. तर जास्त आनंद होईल की आज तिसरी ट्रॉफी सुद्धा जय जवान मध्ये जोगेश्वरी मध्ये शिव टेकडीला घेऊन जायला मिळेल. काय स्ट्रॅटेजी ठेवून आले जय जवान वाले? तर तू तुझे भाऊ 2 आहेत जय जवान मध्ये, काहीतरी स्ट्रॅटेजी घेऊन आले असतील की आम्ही असं खेळू तसं खेळू आणि समोरच्या टीमला असं हरवू, काहीतरी? ऍक्च्युली स्ट्रॅटेजी बद्दल तेवढं तर माहिती नाहीये, बिकॉज मी स्वतः सुद्धा US शिफ्ट मध्ये आहे, तर जेव्हा प्रॅक्टिस चालू असते तेव्हा मी स्वतः शिफ्टला असते, तर त्या ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीचं एवढं माहिती नाही. आता मुलांचा माइंडसेट काय आहे, गेम कसा खेळायचा आहे तो त्यांना जास्त माहिती आहे. ट्रॉफी आल्यावर पहिली रिएक्शन काय असेल तुमच्या पथकाची? काय कराल तुम्ही लोक? किती धिंगाणा घालणार आहात? भरपूर धिंगाणा घालू, भरपूर, कारण हे 3रं वर्ष असेल, ही हॅट्रिक असेल. जसं प्रतीक शेळके सरांना सांगितलेलं आहे, प्रतीक शेळके सरांची जशी अपेक्षा आहे की यावर्षीची 3री ट्रॉफी जी आहे, हॅट्रिक जी आहे, ती घेऊन यायचीच आहे ट्रॉफी जोगेश्वरीमध्ये, तर जास्त आनंद असेल. आणि जी अमाऊंट मिळणार आहे तुम्हाला जिंकल्यानंतर, त्याचं काय करणार आहात, काय ठरवलंय? ते मोस्ट ऑफ तरी संदीप सर सांगतात. जसं लास्ट टायमिंगला म्हणजे जास्त करून जेव्हा
अशी जर काही ट्रॉफीची अमाऊंट वगैरे येते तर लास्ट टाइम जसं पूर वगैरे आला होता तर तिकडे जसं डोनेट केलं होतं तर तसं मोस्ट ऑफ करतात, कारण जो पण पैसा असतो तो मोठा म्हणजे गरजूंना मदत करण्यासाठी यूज करतात. किंवा बाकीच्या मुलांसाठी आता 5 सप्टेंबरला सुद्धा दहीहंडी आहे, मग त्या टायमिंगला म्हणजे जसं सर जसं मॅनेज करतील त्याच्यावरती असतं डिपेंड. आता तू तुझे भाऊ याच्यात आहे, तू पण जाणार आहेस का? आता 5 तारखेला दहीहंडी आहे, तर तू खेळतेस का दहीहंडी? दहीहंडी नाही खेळत मी, पण भावांसाठी तर जायला लागतं, कारण तो जीव असतो ना की बाई माझा पण भाऊ जातोय आज, माझा पण भाऊ आज तिकडे थरावरती जातोय, तर कुठच्याही प्रकारची कोणालाच, माझ्या भावाला काय किंवा सगळ्यांना काय, मित्र भाऊ सगळेच आहेत त्याच्यामध्ये, तर असं असतं की कोणाला दुखापत नाही व्हायला पाहिजे, तर ते जास्त इम्पॉर्टंट असतं. आता मी त्याच प्रश्नावर येणार होती की तू म्हणालीस की दुखापत नाही झाली पाहिजे, आपले भाऊ असतात सगळेच, आपले जे काही भाऊ आहेत. गोविंदा म्हटलं की थोडीशी रिस्क येते, खूप जण म्हणतात की गोविंदा आहे, रिस्क आहे या सगळ्यामध्ये, तर मग त्या गोष्टीला तुझे आई वडील किंवा कसं काय नातेवाईक कशा पद्धतीने घेतात या गोष्टी? असं आता जो जातोय त्याच्या भावना जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण तो जातोय आज आपल्या पथकासाठी जातोय, आज आमचं जसं हनुमंत आहे तर त्यांच्या नावासाठी जातोय, जय जवान या नावासाठी जातोय, की मला ह्या नावासाठी मला आज जायचंय आणि मला ह्या नावासाठी आज करून दाखवायचंय. म्हणजे प्रत्येक मुलांचं आपण बघायला गेलो कितीही दुखापत होऊ दे, कितीही काही होऊ दे. आज आता आमच्या पथकामध्ये अशी पण आहेत की ज्यांचे लिटरली हातामध्ये सळ्या टाकल्यात, रॉड टाकलेत, तरी सुद्धा ती लोक प्रॅक्टिसला येतात, तरी सुद्धा ती लोक सपोर्ट करायला येतात, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात. किती अभिमान वाटतो की भावाला आता एवढ्या मोठ्या स्टेजवर बघतेस तू, काय एक्झॅक्टली आता काय भावना आहेत, किती आनंद होतोय? भरपूर जास्त अभिमान आहे. मी आज अक्षरशः सुट्टी काढली आहे स्पेशली. मी सरांना आज ऑफिसमध्ये बोलले की नाही आज मला सुट्टी हवी आहे, काहीही करा तुम्ही, LWP लावा, तुम्ही लीव्ह अप्लाय करा, काहीही करा, पण मला सुट्टी पाहिजे, मला माझ्या भावाला बघायचंय आणि मला माझ्या भावाला बघितलं ते भरपूर जास्त आनंद होतो. तर जय जवानचा हा उत्साह आहे आणि आपण बघतोय की किती लेवल आणि किती उत्साह आहे जय जवानचा आणि इतर पथकांचा सुद्धा. आपण असंच या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहूयात. पूर्वे सर आता आपल्या सोबत आहेत नवाकाळमध्ये, तुमचं खूप खूप स्वागत. काय वाटतं हा जल्लोष, हा उत्साह बघून तुमची प्रतिक्रिया काय? मी सर्वप्रथम नवाकाळचा मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तुमच्या प्रत्येक सोशल मीडियाच्या पोस्टला मी दहीहंडी संदर्भात तुम्ही ज्या काही पोस्ट केलेले आहेत ते प्रत्येकाला मी फॉलो केलेलं आहे. Thank you. आणि खऱ्या अर्थानं आज खूप आनंदाचा दिवस आहे, कारण एक वेगळ्या उत्साहानं सचिन भाऊ पण आलेले आहेत आणि भाऊनी सुद्धा आज या ठिकाणी उत्साह वाढवलेला आहे सगळ्या युवकांचा. मनापासून यांचं अभिनंदन. गल्लीचा खेळ आता जामुक स्तरावरती घेऊन जाण्याबद्दल त्यांचा कौतुक. अरे आम्ही शिकलो भाऊंकडनं आणि भाऊंच्या आशीर्वादाने, आदरणीय सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने आणि मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज हे प्रो गोविंदा इथपर्यंत आम्ही घेऊन. चलो. आणि अखेर तो क्षण आला. मेहनत, जिद्द आणि थरारानंतर विजेत्यांचं नाव समोर आलं. पाहूयात त्याची खास झलक. नागपूर निंजा जिंकलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांचे कोच आता आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय नेमकं भावना म्हणजे खूप मेहनत होती मुलांची, प्रॅक्टिस चालू होती गेले 4 महिने, फास्टेस्ट प्रॅक्टिस करायची आपल्याला. गेल्या वर्षी जे आम्ही डिफेंडिंग चॅम्पियन होतो, यावर्षी पण आम्हाला टायटल डिफेंड करायचं होतं. खूप सारे हर्डल्स होते, चांगल्या टीम्स होत्या, कॉम्पिटिशन खूप टफ होतं आणि त्याच्यातून आम्ही जिंकलं. खूप चांगली फिलिंग आहे. सेम जे आम्ही गेल्या वर्षी इथून ट्रॉफी घेऊन गेलो तशीच सेम फिलिंग येते आहे. तुम्ही तुमचे ना पोस्टर्स बघितले मी इथं, तुमची मुलं पोस्टर्स घेऊन फिरतात, हे काय ठरलेलं होतं का की तुम्ही जिंकणार आता यावर्षी पण? नाही, असं काही नाही, बट एखादा जर सपोर्टर्स असतात त्याला आपल्या टीमकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात की आमची टीमच जिंकावी, आणि सपोज जर आपण फायनल राऊंड पर्यंत खेळतो ह्याच्या पुढे पण त्यांना असं वाटतं की नक्कीच आमची टीम जिंकेलच. आता मी ना ऑडियन्स मध्ये पण प्रश्न विचारले की हा गल्ली बोळातला खेळ ह्या मॅट वरती आलाय, काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? कारण मुंबईकर म्हणून आपण खूप जास्त रिलेटेड आपल्या जिव्हाळ्याचा खेळ आहे, आता काय प्रतिक्रिया? की हा मातीतला गेम जो सरांनी मॅटवर आणला हे आमचं स्वप्न होतं. निखिल आणि माझी बाकीची टीम पण बोलायची नेहमी की अजून प्रोफेशनल लेवलला व्हायला पाहिजे, आणि आज आम्हाला अभिमान वाटतं माझ्या मुलांचा, जे प्लेयर्स खेळतात त्यांचा आणि कोचचा, की आम्ही जे स्वप्न बघितलं त्यामध्ये आम्ही आज सध्या टॉपवर आहे. सगळी मुलं ना काम करून ऑफिस वरून येतात आणि त्याच्यानंतर सगळी प्रॅक्टिस वगैरे करतात, कसं मॅनेज करता आणि काय तुमचं डाएट वगैरे असतं का, किंवा मग कशा पद्धतीचं तुम्ही हे सगळा सराव केलाय? आता तर पूर्ण दहीहंडी संपल्यानंतर पूर्ण 1-2 महिने आम्ही पूर्ण रेस्ट करतो. त्यानंतर मग आपला वर्कआउट असेल, जिम असेल, कोण योगा क्लास करताय, कोण ॲथलेटिक्स जॉईन आहे, कोण स्विमिंग करताय, आणि असे डे बाय डे जसे जवळ जातात तसं आम्ही आमच्या डाएट मध्ये पण थोडी सुधारणा करतो. आता करायला लागलोय, म्हणजे आता आम्हाला थोडे न्यूट्रिशन वगैरे मिळायला लागले. त्याच्या आधी तर आम्हाला सगळं मिळत होतं, पण आता आम्ही थोडं आमच्यामध्ये चेंजेस केले. टफ कॉम्पिटिशन कोण वाटलं आता?
या खेळामध्ये पूर्ण? ईच अँड एव्हरी टीम टफ आहे, बिकॉज ईच अँड एव्हरी मॅच टफ आहे. तुम्ही फर्स्ट राऊंड पासून बघाल 5 थर, कोणी 5 थरामध्ये फास्ट आहे, कोणी 6 थरामध्ये फास्ट आहे, कोणी 7 थरामध्ये फास्ट आहे. सो ईच अँड एव्हरी जो फॉर्मेशन होते ते टफ होतं. तुम्हाला आता एवढी मोठी रक्कम मिळाली, त्या रकमेचं काय करणार? आम्ही ऍक्च्युली ती रक्कम आमच्याकडेच ठेवतो. ओके, इफ सपोज कोणाला सोशल वर्क, आमचा खूप सारं मोठ्या लेवलला आमचं ब्लड डोनेशन कॅम्प होतं, आमच्या मंडळाचे इव्हेंट्स होतात आणि काही इन्शुरन्स असतात, सोशल इव्हेंट्स आम्ही करतो. म्हणजे जसं अंधशाळा असते त्याला आम्ही डोनेशन करतो. अशा ठिकाणी आम्ही ते पैसे डोनेट करतो. आता या हंडी आहे आता 5 तारखेला, तर आता काही मानस ठेवला का इतक्या थरांची हंडी ठेवणार आणि वर्ल्ड रेकॉर्ड ठेवणार एकदाच? गेल्या वर्षी तर आम्ही डिस्क्लोज केलं नव्हतं की आम्ही 10 थराचा प्रयत्न करणार आहे म्हणून, बट गेल्या वर्षी तर सगळ्यांनाच कळलं की आम्ही 10 थराचा प्रयत्न केला, तर नक्कीच आम्ही तो 10 थराचा प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे उतरायला पाहिजे. येस येस, थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. इथे ना आता दादांचं शर्ट आहे, त्याच्यावर रिले की चॅम्पियन्स आर्यन्स म्हणून. तुम्हाला आधीपासून माहिती होतं की तुम्ही जिंकणार म्हणून? हा, कारण प्रॅक्टिस तशी केलेली होती. प्रत्येक पोराला स्वतःवरती विश्वास होता. मॅनिफेस्टेशन बोलतात ना, ते सगळ्यांचं होतं, तर तेच होणार होतं. आणि हे जे टी शर्ट वरती हा नवा संकल्प आहे आमचा, हा यावर्षी हा पण होणार पूर्ण. भले मागच्या वर्षी राहिला, पण यावर्षी होणार पूर्ण. नागपूर निंजाची अजून एक टीम आहे, आपण त्यांना विचारू त्यांच्या नेमक्या भावना काय, कसं वाटतं सगळ्यांना? कोण सगळे जसं टफ कॉम्पिटिशन वाटली होती सगळ्यांना? इतके दिवस मेहनत घेतली सगळ्यांनीच, आता ती मेहनत पुढे आली आहे. तुम्ही नंबर काढलाय, मागच्या वर्षी पण तुम्ही काढलाय, आता पण काढलाय. काय नेमकं भावना सगळ्यांच्या? खूप बरं वाटतं. यावर्षी पण आम्ही चॅम्पियन झालो. मागच्या वर्षी स्वप्न होतं, पूर्ण झालं. यावर्षी पण स्वप्न पूर्ण केलं. पण हे आर्यन्स खूप छोट्या गल्लीतनं वरती आलेलं पथक आहे आणि आज प्रो गोविंदा म्हणजे एवढं मोठं स्टेडियम मध्ये आम्ही खेळलो आणि लगातार 2 वर्ष आम्ही चॅम्पियन झालो. याच वर्षी आम्हाला असं बरं वाटतंय आणि या वर्षी यंदाही आम्ही 10चा प्रयत्न पण पूर्ण करणार आहोत. थँक्यू सो मच.